54चा गुन्हा सादर केला आहे वगैरे वगैरे आणि जे काही सोशल मीडियाचा हत्यार म्हणून वापर करतायत तर त्याच्याबद्दल मी आज सगळ्यांना इथं बोलवलं आहे. तर मी सगळे रिपोर्ट जे काढून आणले त्याच्यात तर माझ्या भावांवर असे काही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट की त्या व्हिडिओमध्ये मी रूपाली चाकं न करत आईंना बोलवा वगैरे असं काही बोलतायत. तर ती परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीमध्ये मी एवढं मोठं नाव घेऊन कुणाला बोलवणं म्हणजे मला ते म्हणजे तिच्या बुद्धीच्या बाहेरच आहे ही गोष्ट. त्यावेळेला मी पोलिसांना बोलवा वगैरे असं बोलत होते आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये मोबाईल आहे, त्यांच्याकडे हेडफोन आहे, तर प्रत्येकाने ते कानाला लावून ऐकावे की त्याच्यामध्ये असं कुणाचाच उल्लेख मी कुठं केलेला नाहीये. कारण माझं आणि तिचं ते वैयक्तिक वाद आहे, ह्याला ती राजकीय स्वरूप देतीये आणि त्याच्यावरून हे सगळं रामायण झालेलं आहे आणि ती त्याला जे काय स्वरूप देते आणि परत मला धमक्यांचे फोन, परत मला आत्ता सुद्धा काल मला वाटतं दादांशी आदरणीय दादांशी जे काही बोलणं झालं त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे काही अशा गोष्टी करू नका ज्याच्यातनं वाद निर्माण होईल. तरी तिने वरिष्ठांचं न ऐकता काल सुद्धा माझ्या विरोधात एक विचित्र पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये तिने असं सांगितलंय की ज्या महिलांना माधवी खंडाळकर त्रास देते त्यांनी आमच्याकडे या आणि तिच्या विरुद्ध तक्रार करून तिच्या विरुद्ध गुन्हे कसे दाखल करायचे हा आम्ही बघतो, तुम्ही फक्त आमच्याकडे या. तर मला तिला हे सांगणं आहे की या 10 दिवसामध्ये आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे मी एक आज तिच्या विरुद्ध आवाज लढवलाय म्हणून 4 महिलांनी गुन्हे ऑलरेडी आणून दिलेले आहेत आणि मला त्या म्हणतात तू ताई आता आम्हाला मदत कर आणि आम्हाला न्याय मिळवून दे. त्यांच्या तक्रारी अशाच आहेत, म्हणजे काही महिला अशा आहेत की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, काही जणी आहेत की त्यांना नाहक कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यात अडकवून छोटे गुन्हे दाखल केले. त्यानंतर एका महिलेला तर मला वाटतं म्हणजे तिने सांगितलं की तिला अरेस्ट वगैरे पण करून नेलं होतं. असे बरेच गुन्हे आहेत आणि मी त्याचा पण अहवाल सगळा सादर करणार आहे. अजितदादा आदरणीय दादांनी तिथे दोघींना बसवून जे काही परिस्थिती ती सगळी बघून त्यांनी सांगितलं की हे सगळं CP ऑफिसला रिपोर्ट गेलेले आहेत आणि जो काही तिथून निर्णय येणार आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे एवढं सांगितलं. आणि तरी तिने करायचं ते केलंच आहे. काल तिने एक चुकीची पोस्ट केलीच आहे माझ्याबद्दल. आता जो कारवाई झाली त्यांच्यावरती तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी स्वागत करता, विरोध करता, समर्थन करता, काय? नाही, जी कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे. कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती. त्यामुळे मला तर जे काय झालंय ते चांगलंच झालेलं आहे. मला माहिती नाही पण 302 हा नंबर तिच्या घराचा, तिच्या सगळ्या म्हणजे गाड्यांचा याचा आणि ज्या नंबरवरनं धमक्या आल्या त्या नंबरला पण शेवटी 302 आहे आणि मी हे पण पत्रकारांना दिलेलं आहे सगळं सबूत. खरं तर हे सगळं काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी दादांची आदरणीय दादांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते. तिथून मी आल्यानंतर तिथं दादांनी सांगितलं की मी पुण्यामध्ये येणार आहे, त्यावेळेला आपण समोरासमोर बसून याच्यावरती काय आहे तो सोक्षमोक्ष करू. त्यानंतर पुण्यात त्या मधल्या पिरियडमध्ये पोलीस यंत्रणेशी माझं सगळं म्हणजे त्यांनी मला पोलीस यंत्रणेने चांगलं सहकार्य केलं. मग दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी दोघींना समोरासमोर बसवण्यात आलं. त्यामुळे महिला आयोगापर्यंत मी अजूनपर्यंत गेलेली नाहीये, परंतु या 2 दिवसांमध्ये महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा माझी तक्रार होणार आहे. आणि हा रुपालीताईंशी त्या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे. हो, बोलणं झालंय माझं. कारण हा नाही 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 मी हे आधीही सांगितलं आत्ताही सांगते की रुपालीताई चाकणकरांचा ह्याच्यामध्ये वैयक्तिक वादामध्ये काहीच संबंध नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की स्वतः रुपाली पाटीलनीच दादांसमोर हे मान्य केलेलं आहे की जी काय वैयक्तिक भांडणं आहेत त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. तिने तसा अहवाल सुद्धा दादांसमोर सादर केलाय. पण मीडियाची दिशाभूल करण्यासाठी आणि तिचं राजकीय काही षडयंत्र रचण्यासाठी हे सगळं ती करते हे तर माझ्या लक्षात आलंय आणि बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल.
राधाकृष्ण यांच्या बाबतीत ते आता माझं काय म्हणणं आहे की ते राजकीय स्तरावर झालेलं आहे. माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही तक्रार केली ना दादांकडे, हा तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होताच की. हो ना, पण ते जे काय आता तिच्या जे काय गुणधर्म आहेत त्याच्यामुळे तिचा तो फटका बसलेला आहे. याच्यामध्ये मी नाही ना काही इन्व्हॉल्व आहे. आधी त्यांनी आरोप केला होता, उद्या करते तुमच्यामुळे तिथं पद गेलं म्हणून. करू दे, मी त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे. आता तुमची मागणी काय आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई कोणावरती व्हावी, गुन्हा दाखल झालेला आहे. आता हे प्रकरण नक्की मला आज बोलवायचं कारण म्हणजे ती जे ओरडून सांगतेय की गुन्हा दाखल केलाय, मी हे केलंय, मी ते केलंय, तर मी स्वतः तिच्यावरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत एवढे 333, 118(1), 125(a), 115(2), 314, 351(3), 79, 352(3) आणि (5). आता हे सगळे तिने मीडियाला जे काही जोरजोरात ओरडून सांगते, तर आता योग्य म्हणजे आज ससूनचे रिपोर्ट सुद्धा मी दाखवलेले आहेत मीडियाला. तर पोलीस प्रशासन मला जे काय आहे ते सहकार्य करत आहे आणि मी त्या पद्धतीने जात आहे. याच्यात कुठलंही राजकारण नाहीये. माझ्या दृष्टीने योग्य केलेली आहे. नाही, कारवाई नंतर बोलणं नाही झालं, पण मी महिला आयोगाकडे जी काही तिची तक्रार करणार आहे याबद्दल माझं बोलणं झालेलं आहे. नाही नाही नाही, तसं काही नाही. त्यांनी सांगितलेलं सीपी ऑफिसमध्ये जे काही रिपोर्ट माझ्यापर्यंत येतील त्याच्यावरून जे काय ते घेतलं जाईल, म्हणजे निर्णय घेतला जाईल. हो, केली होती ना, पण ती मी माझ्या वैयक्तिक जे काही मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटत होतं त्याच्यातून केलेली. त्याचं राजकारणचं भांडवल तिने करून जे काही माझ्या घरी येऊन, मेन माझा मुद्दा काय, माझ्या घरी येऊन जे काही तिने कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात तिच्यावरती कारवाई करा आणि तिला या पदावरनं काढून टाका, हे माझं म्हणणं होतं. पण हो ना, स्वागतच करणार ना मी. तिने पोलीस स्टेशन मध्ये पण जे काही गैरवर्तन केलेलं आहे, आता हे सुद्धा आदरणीय दादांपर्यंत गेलं असेल, आज सीपी ऑफिस पर्यंत गेलेलं असेल, त्यामुळे पोलिसांकडून पण तिच्याकडे जे काही गुन्हे सादर झालेत ते सुद्धा मी अहवाल काढून आणलेला आहे. टोटल माझे 9 आहेत आणि पोलिसांचे 6 आहेत. हो, 9 कलम आहेत लागलेले, कलम लागलेले, 9 गुन्हे नाही, कलम लागले आणि पोलिसांचे 6 कलम लागले. एक छोटा बाईट द्या ना, काय तुमची आज रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर कारवाई झाली पक्षांतर. तुम्ही दोघी तक्रारी केली होती दादांसमोर, दादांनी तुम्हाला काही सांगितलं, त्यांनाही काही सांगितलं होतं. तुम्हीच ही मागणी केली त्यांचं प्रवृत्तीपद काढून घ्यावं, आज ते केलंय, त्याबद्दल तुमची भूमिका काय? मी ज्या वेळेला ती पोस्ट केली होती की प्रवक्ते पद काढून घ्यावं असं नाही केलेली, मी तिची हकलपट्टीच करा पक्षातून. कारण 2019 साली मी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला तिने जो काही मला त्रास दिला होता तो माझ्या स्मरणात होता. आणि आता मी तिला म्हणजे जे काही तिचं चाललं होतं आता मीडियावरती जो काय गोंधळ हे ते, तर ते बघून मला असं कुठंतरी वाटलं की अरे हिच्यामुळे एक म्हणजे चांगल्या महिलांना पुढे यायला वाव नाही मिळत. म्हणजे माझं जाऊ दे, मी तर मी त्यावेळेला एक पाऊल मागे आले होते, पण आता परत असं काही व्हायला नको म्हणून या व्यक्तीला ह्याच्यावरनं निलंबित करा असं मी बोलले होते. आणि आज त्याचं एक हे मिळालंय की तिचं प्रवक्तेपद काढून घेतलंय आणि मी स्वागत करते या निर्णयाचं. आता तुम्ही राष्ट्रवादी आहात, नाही पुढे जायची इच्छा आहे? मी राजकारणात कुठल्याच नाहीये ना, राष्ट्रवादी होते ना पण तुम्ही?
हा, मी तेच सांगते, 2019 साली मी राष्ट्रवादीमध्ये काम करत होते तेव्हा रुपाली पाटील ठोंबरे ही व्यक्ती माझ्या समोर राहिलाय. तिला प्रतिस्पर्धीच तयार होते असं तिचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने ती मला त्यावेळेला खूप टॉर्चर करत होती, त्रास देत होती आणि ती मला प्रत्येक वेळेला कुठे म्हणजे हिचा राजीनामा काढून घ्या, नाहीतर मग मी हे करील आणि ते करील, त्यावेळेला मला भयानक त्रास दिला होता आणि त्यामुळे मी म्हणजे माघार घेतली. त्यामुळे कुठल्याही पक्षाचं काम मी सध्या तरी करत नाहीये. नाही, मला संधी जरी मिळाली तरी राजकारणामध्ये मला येण्याचं काही हे नाहीये, म्हणजे माझं असं फ्युचर नाहीये काही की राजकारणामध्ये यायचं. घरच्याच्या संमतीने मी विचार करेल, पण आत्ता तरी नाही केलेला.